राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील कर्तृत्ववान महिलांच्या बाजूने उभे राहणार आहे, त्यांचे प्रश्न समजून घेणार आहे। त्यासाठी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे राज्याच्या दौऱ्यावर असणार आहेत। भाजपा सरकारने नवीन कायदा आणला आहे, टेलिकॉम ज्याने यापुढे कोणाचेही फोन टॅप होऊ शकतात। माझे इलेक्शन कमिशनवर विश्वास आहे। इलेक्शन कमिशन नक्की न्याय देईल। भाजपाला दडपशाही हवी आहे। आयसी बाजूला ठेवून लोकशाही काय आहे ते समजेल। संजय राऊत बोलले ते योग्य आहे। लोकसभा आम्ही मोठ्या ताकदीने लढणार आहोत। इंडिया आघाडीत एकमत आहे। भाजपाने मुश्रीफ साहेबांवर जो अन्याय केला त्याची माफी भाजपाला मागावी लागेल। मराठा आरक्षणासंदर्भात 24 तारखेची शाश्वती दिली होती। पुढे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरकारची जबाबदारी असणार। भारतीय जनता पक्ष महिला विरोधी आहे। त्यांना महिला कर्तृत्ववान झालेले खपत नाही। या देशात अघोषित आणीबाणी आहे, आम्ही दिल्लीत अनुभवतो। मला नाही माहिती, मी तुम्हाला खरं सांगू, माझ्या माहितीप्रमाणे तर नव्हते। आता मुश्रीफ साहेबांना काही वेगळी माहिती असेल तर मला माहिती नाही। मला लिमिटेड गोष्टी माहिती असतात, मी माझ्या कामाची मतलब ठेवते। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सवलत दिसून येते, वडट्टीवार असतील आणि जितेंद्र आव्हाड असतील, हे जर सध्या आक्रमण झाले एकमेकांवरती आरोप करण्यासंदर्भात तुम्ही खूप मोठा स्टेटमेंट करताय। कालच आदरणीय पवार साहेबांनी राहुल गांधी आणि सोनियाजी गेले 2-3 दिवसात किती वेळा एकत्र होते। त्याच्यामुळे एखादा स्टेटमेंट एका मोठ्या कुटुंबामध्ये एखादा स्टेटमेंट कमी जास्त झालं म्हणून जे पालकाच्या जागेवर सगळे आहेत ते रोजच भेटतायत। काल तुम्ही फॉलो नाही का केली स्टोरी आमच्या दिल्लीच्या आंदोलनाची? तो त्याच्यातून मार्ग चर्चा करून मार्ग काढू की मला समजून घ्यायला लागेल। मी तर काल दिल्लीत होते, मी तुमच्याचकडून ऐकते, त्याच्यामुळे मी माहिती काढीन काय झालं। कारण का काल योगायोगाने आमचं जे आंदोलन होतं त्याच्यानंतर राहुलजी, मी आणि आदरणीय पवार साहेब एका गाडीतूनच आमच्या घरी आलो आणि नंतर चर्चा झाली। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये अडचण आहे किंवा काय हे म्हणणं खूपच थोडंसं बाळगत होईल असं मला वाटतं। काँग्रेसचे नेते राज्यातले कॉम्प्रोमाइज झालेत का सत्ताधाऱ्यांबरोबर असाच प्रश्न निर्माण होतो, कारण की विकास निधी जो आहे तो काँग्रेसच्या 4 महत्त्वाच्या नेत्यांना गेलाय। तुमचेच नेते बोलतात नाही, कॉम्प्रोमाइज असं नसेल हो। सगळं काय म्हणजे कॉम्प्रोमाइज असेल असं मला वैयक्तिकपणे वाटत नाही। कारण का एखाद्याला निधी आला म्हणजे तो कॉम्प्रोमाइज असं होऊ शकत नाही ना। त्यांनी त्याचा फॉलोअपही करू शकतो, तेही असू शकतं। त्याच्यामुळे आपल्याला आता मी कालच रात्री दिल्लीवरून आले, तुम्ही मला खूप माहिती दिलेली, जरूर मी दोन्ही नेत्यांशी बोलून त्याची माहिती नक्की घेईन आणि त्याचं उत्तर तुम्हाला देईन। राज्यात एक महत्त्वाचा प्रश्न सध्या सुरू आहे, तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज ते अल्टिमेटम म्हणजे उद्यापासून आंदोलन 24 तारीख ना, पण आज दुपारपर्यंत त्यांची वेळ दिलेली होती राज्य सरकारशी संवाद साधण्याची, तर ती बहुतेक तरी होताना दिसत नाहीये। मुंबईमध्ये उद्या ते आंदोलन होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असंही चित्र दिसून येत आहे। तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? यातून काय मध्यस्थ मार्ग काढला पाहिजे आणि तो कुणी काढला? सरकारने, अर्थातच सरकारने कमिटमेंट, मी तुम्हाला कमिटमेंट दिली तर जबाबदारी माझी नाही, रोहिणी त्या कशी जबाबदारी घेणार? तर सरकारने जर कमिटमेंट केली असेल तर सरकारकडे काहीतरी मार्ग असेल। कालच्या एकमत सभेमध्ये अजितदादा म्हणून गेले होते की आम्ही कौटुंबिक कार्यक्रमात जरी एकत्र आलो असलो तरी माझा निर्णय हा झालेला आहे, त्या निर्णयावर मी मागे फिरणार नाही। याचबरोबर जर का आमच्यावरती टीका झाली तर ज्येष्ठ सोडून बाकी सगळ्यांवर सडेतोड उत्तर देण्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। कसं पाहता येईल? लोकशाही हो, जरूर। स्पेसिफिक म्हटलं की मधल्या काळात काही ओवाळण्याचे वगैरे फोटोज बाहेर आले, मग त्याच्यावरून दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्या, पण कोणतीही मॅच फिक्सिंग नाही असं त्यांनी म्हटलं। तुमचं स्टँड काय? चांगली गोष्ट आहे, ही चांगली गोष्ट आहे, मी त्याचं मनापासून स्वागत करते। मैच फिक्सिंग करने में क्या मजा है? ही इज राइट, ही इज एब्सोल्युटली राइट, आई सेकंड दॅट थॉट। चांगली गोष्ट आहे आणि लोकशाही हो, प्रत्येकाला आपला मार्ग निर्णय घ्यायचा अधिकार आहे की नाही। आणि आमच्या घरात ही काय पहिली केस झालेली नाही। तुम्ही ND पाटील आणि आदरणीय पवार साहेबांचं विसरला का? मग त्याच्यात काय गैर नाही। लोकसभेमध्ये तुम्हाला घेण्यासाठी लोकसभेमध्ये दादांकडे प्रयत्न करणार आहे, सोबत भाजप आहे, किती तयारी? मी माझा अभ्यास केलाय, आता लोक मायबाप जनता ठरवेल। बोलो, मराठी झालं का सगळं? बाहेर पाऊस पडला तर तुम्ही काय करणार? पाऊस तर पडू दे।
राज्यात बदली आली होती, आता आमच्या मित्रपक्ष असलेलं सरकार आहे त्याच्यातही बदली हटवून मागतात. मला असं वाटतं कर्नाटकाचा अंतर्गत प्रश्न त्यांनी काहीतरी चर्चा केली असेल ना, तो अधिकार नाही महिलांबद्दल सांगितलं. नाही, पण तो कर्नाटकाचा वैयक्तिक प्रश्न आहे ना, आणि काहीतरी काँग्रेस पक्षाने कमिटमेंट केली असेल. आपण सगळ्यांच्या आयुष्यात कशाला ढवळाढवळी करायची आणि तो अधिकार कोणी दिला. आणि लोकशाही आहे का या देशात? आमच्यासाठी तरी लोकशाही आहे आणि आमचा प्रयत्न की ती लोकशाही टिकली पाहिजे. कारण आज गदा आमच्यावर आहे, तुमच्यावर आलेलीच आहे आधी गदा, पण सर्वसामान्य मायबाप जनतेवरती गदा येऊ नये याच्यासाठी आज देशाचं संविधान वाचवण्यासाठी आज मला विचाराल तर इंडियाची जबाबदारी वाढली. आता हे फक्त कुणाच्या विरोधात नाहीये, या देशाचं संविधान आणि तुम्हाला मला मोकळा श्वास घ्यायला यावा याच्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. ज्या महात्मा गांधींनी उभं आयुष्य तुम्हाला मला स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी जे योगदान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, किती नावं घेऊ, अशा ज्या लोकांनी उभं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी केलं त्यांच्यासाठी आदरांजली श्रद्धांजली द्यायची असेल तर आज संविधान वाचवण्यासाठी या देशामध्ये तुम्हाला मला स्वातंत्र्य आणि मोकळा श्वास देण्यासाठी पूर्ण ताकदीने आम्हाला लढावं लागेल. कारण आज ज्या घटना देशात होत आहेत त्या चुकीच्या होत आहेत आणि त्या दुर्दैवी. नितीन गडकरी यांनी 4 दिवसांपूर्वी एक महत्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे. आज दुर्दैव आहे खरं तर, ना उजवे ना डावे, फक्त संधी साधू लोक जे आहेत ते आता राजकारणात आहेत. कोण कुठल्या पक्षात कधी घुसतात, कधी बाहेर जातात, कुठे जातात हे कोणीच काही सांगू शकत नाही, असं वक्तव्य त्यांनी माध्यमांसमोर केलं होतं. त्यांच्यावर वक्तव्याची काय तुम्ही सहमत आहात? माझ्या मनात आदरणीय गडकरी साहेबांबद्दल आदर प्रेम कायम कालही होतं, आजही आहे, उद्याही नाही. ते या देशाचे मोठे नेते आणि ओरिजिनल भारतीय जनता पक्षावर, त्याच्यामुळे संघटना विचारधारा याच्याबद्दल ते कटिबद्ध आहेत आणि ते जे काही बोलतात ते नेहमी खरंच बोलतात आणि योग्य बोलतात. त्याच्यामुळे संघटनेच्या बाबतीत त्यांचं जे म्हणणं आहे ते मला असं वाटतं ते योग्यच आहे. जिस तरीके से क्या है सब कुछ जलाने पार्टी जो कुछ मानते हैं कह रहे सबको मेरे को दे दीजिए, मैं अपने सारे मुद्दों से दूर कर लेता हूँ. तंज भी हो सकता है और शादी की अफलता भी हो सकती है, निराशावाद भी हो सकता है. सरकार में रहकर भी अगर वो कुछ नहीं कर पा रहे हैं तो जलाने पार्टी अपनी सब कुछ दंगों के साथ कर रहे हैं. राज्य के वरिष्ठ बड़े नेता है और वो कैबिनेट में है, मंत्री भी है, कैबिनेट मंत्री है, तो अंतर्गत उनके हुए ट्रिपल इंजन खोखे की जो सरकार है उसमें क्या चिंता होती है वो वही जान सकते हैं ना. हम थोड़ी सरकार में है ना, यहाँ है ना केंद्र में, तो इस सरकार में कुछ कोऑर्डिनेशन नहीं है ऐसा दिख रहा है. क्योंकि बहुत सारे कैबिनेट मिनिस्टर जो कैबिनेट में कहना चाहते हैं वो तो बाहर कह रहे. तो मुझे अगर पूछे तो कांग्रेस एनसीपी का आपने पूछा, उससे ज्यादा मिस कोऑर्डिनेशन, डिसकोऑर्डिनेशन, नो कोऑर्डिनेशन, ये सब महाराष्ट्र की ट्रिपल इंजन खोखे सरकार में है. क्योंकि जो बोलते हैं वो कैबिनेट में नहीं बोलते, वो आपकी कैमरे में से पता चलता है. सरकार जो बार बार यही कह रही है कि हम ओबीसी आरक्षण को कहीं भी डिस्टर्ब नहीं करेंगे और मराठा समाज को अलग से आरक्षण देंगे. तो अच्छी बात है, बहुत अच्छी बात है. जिससे विकल्प आ रहा है वो देखिए, जो उनके कैबिनेट और उनके गठबंधन का अंतर्गत मामला, तो क्लियरली पता चल रहा है कि एक ट्रिपल इंजन खोखे की जो सरकार है उसमें कोऑर्डिनेशन है. नीचे एक वरिष्ठ कैबिनेट नेता जिन्होंने इतने साल इस देश की सेवा की, राज्य की सेवा की, मेहनत की, उनको अगर चैनल्स पे बोलना पड़ता होगा, इसका मतलब क्या है कि उनकी सुनी नहीं जा रही है राज्य में. कैबिनेट मीटिंग में कोई मान सम्मान नहीं शायद दे रहा होगा, सुन नहीं रहा होगा, इसलिए वो दुखी होकर आपको बोल रहे होंगे. ताई, आज मराठी प्रश्न होता की ज्या पद्धतीने सरकार जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करत आहेत आणि काल भुजबळांनी त्याला दिलेलं उत्तर तरी भुजबळ जायचं पाहायला मिळत आहे. भुजबळ साहेब एकूणच सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या जरांगे पाटलांना विचारूनच करा आता यापुढे, असं देखील ते सरकारला विरोध म्हणत आहेत. कसं मानतात? एक तर आदरणीय माननीय भुजबळ साहेब वयाने मोठे आहेत, ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्या वेदना जर त्या तुमच्यासमोर मांडत असतील तर याचा अर्थ काय होतो की ते हताश होऊन कदाचित महाराष्ट्र सरकार त्यांचं ऐकत नसेल. ते या देशाचे मोठे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांनी ह्या सगळ्या विषयामध्ये दुर्दैवाने त्यांचं कोणी ऐकत नाही. किती वर्ष त्यांनी मेहनत केली, 40-50 वर्ष ते राजकारणात समाजकारणात आहे. शून्यातून एवढं मोठं त्यांनी जग विश्व उभं केलंय. त्याच्यात कॅबिनेटमध्ये म्हणजे मला आठवत आहे की राऊतसाहेब म्हणायचे कॅबिनेटमध्ये गँगवॉर चाललाय का, गँगवॉर चाललाय. कदाचित त्या गँगवॉरमुळेच भुजबळ साहेब दुखावले गेले असतील.
कारण का ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये कदाचित कोणी ऐकत नसेल त्यांचं, म्हणून कदाचित दुःख वाटत असेल. ते वयाने पण मोठे आहेत, कर्तृत्वाने मोठे आहेत, त्यांचं दुःख ते मी प्रांजळपणे तुमच्या समोर मांडलं असेल. रोहिणीताईंनी आज आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं, कारण एक तर 2024मध्ये 2 महत्त्वाची इलेक्शन्स आहेत, लोकसभा आणि विधानसभा. आणि रोहिणीताई जानेवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर चाललेल्या आहेत. महाराष्ट्राचे आणि देशाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेऊन रोहिणीताई जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार आहेत. महाराष्ट्रातले अतिशय गंभीर प्रश्न, खासदारांचं झालेलं निलंबन, महिलांवर होणारे अत्याचार, अन्याय, या सगळ्याचा आढावा आज रोहिणीताईंनी आमच्या सगळ्यांबरोबर घेतला. आमच्याकडून सगळ्याची माहिती त्यांनी घेतली. आणि रोहिणीताई जानेवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर चालल्या आहेत. सगळ्या जिल्ह्यांमध्ये जातील, महिलांशी चर्चा करतील. महागाई, बेरोजगारी, महिलांवरचे अत्याचार, या सगळ्याचा आढावा त्या जानेवारीपासून घेणार आहेत. आणि महाराष्ट्रातल्या महिलांचे, युवकांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यांची जी सुखदुःख आहेत, त्याला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने महाराष्ट्रातल्या या सक्षम कर्तृत्ववान महिलांच्या बाजूने उभे राहणार आहेत. कारण आज महाराष्ट्र आणि केंद्र सरकार हा जो अन्याय महिलांवर करतंय, खासदारांवर करतंय, जे नवीन कायदे त्यांनी आणलेले आहेत, हे अतिशय चिंताजनक आहेत. म्हणजे साधी गोष्ट की जो टेलिकॉमचा कायदा आणला आहे, ज्याच्यातून कुणाचाही फोन ते आता रेकॉर्ड करू शकतात, कंप्लीट इन्व्हेजन ऑफ प्रायव्हसी. उद्या कोणीही एखाद्या महिलेचा फोन रेकॉर्ड करेल, मग तिच्या प्रायव्हसीचं काय, असे अनेक गंभीर प्रश्न आज रोहिणीताईंनी आमच्या सगळ्यांसमोर मांडले. फौजियाताई आज इथे आहेत, तर फौजियाताई आणि मी मिळून रोहिणीताईंना आम्ही काय काय काम गेल्या सेशनमध्ये केलं, काय बिलांची सगळी जी माहिती होती त्याची सविस्तर चर्चा झाली. कारण का 3 महत्त्वाच्या बिलांवर केंद्र सरकारमध्ये विरोधी पक्ष नसताना चर्चा झाली. एक म्हणजे जो क्रिमिनल लॉचा बिल आहे, तो एक अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर फोन रेकॉर्डिंगचा, आणि तिसरा मीडियाचा. त्यामुळे तिन्ही विरोधी पक्ष नसताना हे कायदे पास केलेले आहेत, जे असंविधानिक आहे. ज्या पद्धतीने आम्हाला काढण्यात आलं पार्लमेंटमधून, आणि पुढची दिशा काय ह्याच्यावर सविस्तर आमची चर्चा झालेली आहे. आणि पुढे हे प्रश्न महाराष्ट्राच्या मायबाप जनतेपर्यंत नेण्याचं काम रोहिणीताई करणार आहेत. आणि ह्याच्यासाठी आमची आजची मीटिंग एक महत्त्वाचं म्हणतंय की महिला आघाडी सक्षम करणार, करणार नाही, आधीच आहे. पण तुम्ही सोडून येत्या निवडणुकीला तुम्ही असे किती महिला कॅन्डिडेट रिंगणामध्ये उतरवणार याबद्दल काय बोलणं झालंय का? नाही, आता ते पक्ष ठरवेल, त्याच्यात आघाडीच ठरेल. आम्हाला त्या जेंडरमध्ये आम्ही अडकत नाही. आता रोहिणीताईंनी राज्यामध्ये होणारी परिस्थिती किंवा जो डेटा आता बाहेर येतोय, केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा क्राईमचा डेटा जो महाराष्ट्रात येतोय, तो अतिशय चिंताजनक आहे. म्हणजे महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार, हा सगळा जो डेटा आहे, तो काही फारसा महाराष्ट्राला शोभणारा नाही आहे. ह्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार काय करतंय, आजही हुंड्याचे विषय मांडले जात आहेत. मग ह्या घटना होत आहेत ना कुठेतरी, ह्याच्यासाठी यंत्रणा काय करते? जे बलात्कार तर खूप मोठी गोष्ट आहे, छेडछाडीच्याही केसेस वाढलेल्या आहेत. मग या होत आहेत कशा घटना, आणि ह्याच्यासाठी कोणीतरी आवाज तर उठवला पाहिजे. आणि ती जबाबदारी आज रोहिणीताईंनी एक युवा नेतृत्व म्हणून, म्हणजे मी त्यांना फक्त महिलांच्या चौकटीत टाकणार नाही, ती घ्यायची तयारी केलेली आहे. आणि त्याच्यासाठी त्या राज्याचा दौरा करणार आहेत. आणि इलेक्शनमध्ये महाविकास आघाडी आणि इंडियाच्या मीटिंगच्या माध्यमातून कोण कुठली इलेक्शन लढेल ते सगळं तुम्हाला पुढच्या एक 15-20 दिवसात कळेल. पण राज्याचं हिवाळी अधिवेशन झालं, हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडणं अपेक्षित होतं. विरोधकांनी पावलं सगळे मांडलेलं आहे, कुठतरी विरोधक काही काय सगळं पण मी जे काय तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर बघितलं, मला वाटतं माननीय जयंत पाटलांनी ह्याच्यावर सविस्तर भाषणं केली आहेत, जी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनल्सवर मी पाहिली. आणि ते खोड्याचंही काम महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री, जे होम मिनिस्टर आहेत, गृहमंत्र्यांनी, त्यांनी केलेलं मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं. त्याच्यामुळे जो डेटा कॅनॉट लाय ना, जयंतरावनी डेटा मांडला, तो खोडला गृहमंत्र्यांनी, पण डेटा हा त्यांचाच मंत्रालयाचा डेटा आहे ना, नंबर्स कॅनॉट लाय. त्याच्यामुळे हा सगळ्यात जो मी पाहिला तो मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर, कारण का आमच्याकडे दिल्लीत आंदोलन सेशन चालू होतं, तेव्हाच महाराष्ट्राचं चालू होतं.
दुसरा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं नवीन महिलांच्या संदर्भात नवीन यात्रा निघणार आहेत पण पुढच्या महिन्याभरात राष्ट्रवादी कोणाची हा प्रश्न निर्माण होणार आहे. अजित पवार म्हणतायत की राष्ट्रवादी पक्ष माझाच आहे आणि दुसरं कोणाकडे जायची गरज नाही, राष्ट्रवादी पक्ष आमच्याकडेच आहे. कशा पद्धतीने बघताय का की निकाल लागायचे आहे? माझा इलेक्शन कमिशनवर पूर्ण विश्वास आहे. इलेक्शन कमिशन न्याय देईल एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. या संपूर्ण हिवाळी अधिवेशनामध्ये खरंतर विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी कमी पडले आणि त्या संदर्भातची वाच्यता जी आहे ती आता विरोधी पक्षांमधल्या काही नेत्यांकडे केली जाते. खरंतर जे विकास निधी आहे ते काँग्रेसच्या नेत्यांना मिळालेला आहे अशी टीका जी आहे ती तुमच्याच पक्षातील जितेंद्र आव्हाड समोर करताना पाहायला मिळतात. म्हणजे विरोधकांमध्ये कुठेतरी मतभेद आहेत का महाविकास आघाडी? मी तुम्हाला खरं सांगू, इथलं नाही मी सांगू शकत कारण का मी असेंब्लीमध्ये नाही, मी लोकसभा लढते. पार्लमेंटमध्ये पूर्ण ताकदीने आम्ही लढलोय आणि तुम्ही आमचे डिबेट्स पाहिले, आमची आंदोलनं पाहिली. त्याच्यात दिल्लीमध्ये इंडिया आणि महाविकास आघाडी ही पूर्ण ताकदीने लढली आहे आणि म्हणूनच ते आम्हाला घाबरले आणि म्हणूनच आम्हाला त्यांनी बाहेर काढलं, कारण काही गरजच नव्हती. केंद्रात एक वाक्य तर राज्यात एक वाक्य. नाही, एक वाक्य तर आहेतच ना. कुठे तुम्हाला दिसते? उद्धवजी स्वतः आले होते दिल्लीला. महाविकास आघाडीची अतिशय उत्तम मीटिंग झाली. सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, सगळ्या नेत्यांची, संजय राऊतजी त्या मीटिंगला होते, आदरणीय पवार साहेब होते, नितीश, सगळ्यांचीच अतिशय चांगल्या मीटिंग दिल्लीमध्ये झाली. अहो ही लोकशाही आहे. लोकशाहीत सक्षम उमेदवार द्यायला नको का? तुम्हाला दडपशाही एक वेळ दिल्लीकरांना मान्य आहे, मला दडपशाही मान्य नाही. हा देश लोकशाहीनीच चालला पाहिजे आणि प्रत्येक उमेदवाराच्या विरोधात कोणीतरी उभं राहिलंच पाहिजे आणि लोकांना ठरवू दे ना. ही लोकशाही आहे, संविधानाने हा देश चालतो. दिल्लीत आज जे चाललंय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने लढणारे आहोत.